चल आशू चल, ऐक माझं, चल चल म्हणते ना मी. आई ऐका ना. आशू त्याची खरंच काही चूक नाहीये ना. मी मोठी असायला हवे होते का? मग मीच आशू त्याला जगातून बाहेर काढलं असतं. वहिनी तुम्ही वहिनी काही कळलं का रे रोहन? समजूत पटली का आईंची? नाही अजून, म्हणजे सगळ्यांचेच प्रयत्न थकलेत. आणि काय वहिनी, आपण समीरच्या आईला पण दोष नाही देऊ शकत. इतकी मोठी कठीण गोष्ट त्यांनाही झेलणं कठीण झालंय. आणि त्यात समीरनं आधी हे बाळ माझं आहे असं सांगितलं, आणि जेव्हा त्यांना खरी गोष्ट बाहेर न कळली तेव्हा त्यांचा विश्वासघात झाल्याचं फिलिंग येणं हे बरोबरच आहे ना. खरंय तुझं. अश्विनीची ना ससवलपट झाली या सगळ्या गोष्टीत. काय चाललंय तुझं मिठा? तिसरा कप चहा. आय नो, पण मी काय करू, मला सारखा चहाच प्यावासा वाटतोय. काय ना, बाळाला नक्की माहिती तो मोठा होईपर्यंत मी काही त्याला चहा पिऊ देणार नाही. त्यामुळे तो आत्ताच म्हणतो, आई हवा तेवढा चहा पी आणि मलाही दे. चहा पी, पण अगदी हवा तेवढा नको, जरा काळजी घ्या. हो चल मी निघू. हो चाल. मी समीरची आई आणि हिला ओळखतच असाल तुम्ही. यांचं मूल वाटतंय हिच्या पोटात, आणि वर छाजोकपणे आले होते सांगायला मला आणि माझ्या मुलाला, हिचा स्वीकार करा, हे लग्न मोडू नका म्हणून. एक मिनिट, कसले उद्योग? करार केला आम्ही अश्विनी बरोबर, आणि ह्या सगळ्यासाठी आम्ही किती पैसे मोजलेत हे सांगितलं नाही तुमच्या मुलांनी तुम्हाला? खरं तर अशा गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, पण वेळ तशी आले म्हणून बोलते. ज्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल होतात ना, त्यावेळेला मी स्वतः जालन्याला पैसे घेऊन आले होते. आणि हिचा भाऊ सुद्धा असाच क्रिटिकल असताना शुभंकर स्वतः हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन गेला होता, लाखो रुपये. हे सगळं सांगितलं नाही तुमच्या मुलांनी तुम्हाला? आपलं कोण ऐकून घेणार आहे किटी? आतापर्यंत तिथे काय झालं असेल ना, देव जाणे. रोहन रोहन यार, समीरला माहित असेल ना आई आशूला घेऊन तिकडे गेला, तर ऍटलीस्ट तो. हो यार, इथं मी चेक करतो. पण किटी, आपण तिथे जाऊन काही उपयोग होईल असं वाटतंय तुला? नाही, कारण काय, हा जो शुभंकर प्रधान आहे ना, हा माणूस जाम खोटा आहे. ह्या बिचाऱ्या दोन बायकांची डाळ नाही शिजू देणार तो. करेक्ट आहे यार. अत्यंत खोटारडा, धूर्त आणि व्यापारी माणूस आहे. एकीकडे एक बोलतो, दुसरीकडे दुसरं. बायको असेल तर तिची बाजू घेईल आणि माच करेल दुसऱ्या माणसांना. प्लीज तुम्ही आम्हाला काही सांगूच नका. या मुलीसाठी आम्ही इतकं काही केलंय तरी सुद्धा प्रत्येक जण येऊन आम्हाला जाब विचारतोय. अजून कोण कोण येणार आहे जाब विचारायला काय माहिती. या बघा, काय हवंय काय तुम्हाला? पैसे पैसे फेकून माणसं विकत घेण्याची पद्धत नाही आमच्या. शुभंकरांना आत्ताच्या आत्ता पैसे देऊन टाक आणि बाहेर जायला सांग भिकाऱ्यांना. हो, भिकारी कोणाला म्हणताय? आईला, माझ्या आईला तुम्ही भिकारी म्हणताय? आवाज तर काढा परत तोंडातून. आवाज खाली. माझ्या घरी येऊन माझ्या बायकोवर आरडाओरडा करतोस तू? शुभंकर, पण तू इथे येऊन दंगा करणार असशील ना, तर मात्र करणार मी दंगा. आमचे आयुष्य उद्ध्वस्त करून आम्हालाच डोळे दाखवतोय. सोडणार नाही मी तुला. काय रे, माझ्या हातापाया पडायला आला होतास ना, आणि आता बायको समोर चांगला शेर बनतोयस. उद्या पाडणार आहे तुला, अख्ख्या जगासमोर सांगून ठेवतोय.